तपास जो की कलम 194 BNSS खाली करण्यात येतो तो तपास CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे। सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत। आता प्रश्न आहे की या तपासाचा उद्देश काय आहे? या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। म्हणजे घातपात आहे का याचा तपास। त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे। आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लिगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लिगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। मला इथे हे सांगायचंय की सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनॅलिझमनी इथे आपण करत सुरू आहे। आणि यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील फोरेन्सिक विद्यालयाच्या फोरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट म्हणजे हा त्या महाविद्यालयातला एक महत्वाचा डिपार्टमेंट आहे। त्याचप्रमाणे पुणे येथील फोरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन अथॉरिटीज आणि इतर एजन्सीज, तसेच आपल्या केंद्रातील अनेक संस्था या तपासामध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत। त्याचसोबत जे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे, ज्याला आपण AAIB असं म्हणतो, यांच्याशी CIDचा सातत्याने समन्वय सुरू आहे। आणि AAIBचा तपास संपल्यानंतर त्यांचा अहवाल आपण प्राप्त करून तो सुद्धा आपल्या या ADR म्हणजे आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये त्याचा निष्कर्ष सुद्धा लक्षात घेणार आहे। तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर आकस्मिक मृत्यूचा तपास CBI कडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे। थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी, कट वगैरे, किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ऍक्ट, कुठला निग्लिजंट ऍक्ट, किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इल्लिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे CID ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। धन्यवाद। आता निष्कर्ष काय म्हणजे आता पोझिशन काय तपासाची? साधारण 28 दिवस होत गेले। तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे। तपासामध्ये अनेक प्रकारच्या जसं मी बोललो की आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा सेंट्रल अथॉरिटीज आहेत, यांचेही ओपिनियन घ्यायला लागतात, काही एक्सपर्ट ओपिनियन ही घ्यायला लागणार आहे। AIBचा रिपोर्ट सुद्धा फॅक्टर करण्यात येत आहे। आपण अतिशय वेगाने, अतिशय प्रोफेशनली, आपली मोठी टीम आहे, SP CID पुणे हे त्याचे IO आहेत, SP CID नवी मुंबई आणि सर्व त्यांना लागणारे जे काही हेल्पिंग हँड्स आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पुरवण्यात आलेले आहे। आणि तपास अतिशय समाधानकारक, योग्य त्या वेगाने, योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे। आता काही दिवसापूर्वी BSR कंपनीवरती कारवाई झाली DGCA कडून,
तर आपल्या तपासात त्या कंपनीचा काही निग्लिजन्स आढळला? मी तुम्हाला पुन्हा या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो की AAIBच्या इन्व्हेस्टिगेशनचा जो स्कोप आहे आणि CIDचा आकस्मिक मृत्यू तपास करण्याचा जो स्कोप आहे, व्याप आहे, त्याच्यामध्ये थोडी भिन्नता आहे. मात्र जो AAIB इन्व्हेस्टिगेट करून त्यांचा रिपोर्ट जनरेट करेल, तो रिपोर्ट CIDच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये फॅक्टर इन होईल. सर, मात्र जे त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून जो प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते म्हणजे की सुरुवातीला DGCI आणि BSF कंपनीवरती गुन्हा दाखल करावा, तर हे सगळं साधारणतः तुमचा तपास जो आहे तो कधीपर्यंत पूर्ण होईल? प्रायमरी रिपोर्ट जो आहे की म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहे, तुम्ही जसं म्हणताय की याचा तपास सुरू आहे, गुन्हा नक्की कोणावरती दाखल होणार, कोण दोषी आहे असं प्राथमिक दृष्ट्या वाटतं? मी जसं मला तर परत त्याच गोष्टी रिपीट करायला लागेल की आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा स्कोप जो आहे तो प्रामुख्याने क्रिमिनल कॉन्स्पिरसी, क्रिमिनल निग्लिजन्स, रॅश और निग्लिजंट ऍक्ट किंवा कुठले गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, या दिशेने हा तपास चालू आहे. आणि ज्या दिवशी निष्कर्ष निघेल त्या दिवशी, जसं मी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर होऊन उर्वरित तपास पूर्ण करून अभियोग चालवण्यासाठी पुढील पावलं उचलली जातील.